आता हे जे लक्ष्मण जाधव आहे, तर हे जे आहे हे तो पॉईंट आहे जो पहिला पॉईंट दाखवला होता, तर आता हा जो दुसरा पॉईंट आहे. तर हे लक्ष्मण जाधव काय करतात, त्या जे समजा कॉईन आहे ते कॉईन 10-10चे कॉईन आहेत, तर ते कॉईन फिरून ते दाखवतात. वरील लाव ना कॉईन, वरीने कॉईन लाव ना. मग अंड्याचा प्रयोग करा. तर जे अंडा आहे ते अंड तुम्हाला एकदम स्पष्टपणे दाखवतो. कुठं पडला? तुम्हाला जे अंडा आहे ते अंड तुम्हाला फिरताना दिसत असेल. जिथं मेन पॉईंट आहे, जे पक्का पॉईंट आहे, त्या अंड्या जे आहे ते अंड्याची तुम्हाला हालचाल होताना दिसत असेल. व्यवस्थित धर ना. आडू धरतो का? ज्या पॉईंटवरती गेल्यानंतर पहा, जे तुम्हाला अंडा आहे ते अंडा ती हालचाल दिसते पहा. याच्या खालचं अंतर किती आणि मेन पॉईंट कुठं आहे, तर हे ते लक्ष्मण जाधव हे दाखवतात. त्या अंड्याची हालचाल तुम्हाला होताना दिसत असेल. खालच्या ज्या पॉईंटवरती गेल्यानंतर लगेच तुम्हाला दिसत असेल ती चिपळ. पहा जे अंतर आहे, तर मेन पॉईंट पहा, जे अंडा आहे ते अंड तुम्हाला गोल फिरताना दिसन. स्पष्ट ज्या स्थळावरती जाणार आहे, कोणत्या पॉईंटने कसं येणार आहे, तर ते त्या पद्धतीने लक्ष्मण जाधव हे तुम्हाला अंड्याचा प्रयोग करून दाखवतात. जसे ज्या पॉईंटवर जाणार आहे ते अंड्याची हालचाल होते पहा. मागं पुढं झाल्यानंतर तुम्हाला ते अंड्याची हालचाल होताना दिसत असेल. स्पष्ट दाखवतो तुम्हाला मी. अशा पद्धतीने हे पहा, एकदम जिथं सरळ तिथं खालचा पॉईंट आहे, जो पॉईंट येणार आहे इकडून जे पॉईंट येणार आहे ते सरळ आल्यानंतर त्या अंड्याची हालचाल होताना तुम्हाला दिसत असेल. मागं पुढं झाल्यानंतर अशा पद्धतीने ते अंड्याची हालचाल होती पहा. जशा पद्धतीने मागं पुढं होत असेल, तर खालचं पॉईंट किती स्थळावरती येत आहे, किती नाही, त्या अंड्याची हालचाल होती. ज्या स्थळावरती जाणार आहे तर त्याचे पण पहा. हे पहा जास्त इथं पॉवरफुल स्थळ आहे. आता मेन पॉईंटवरती जाणार आहे. आता काय कुठं पडलं ते बघा तिथं पहा. इथं किती पहा, जे अंडे जे आहे त्याची हालचाल होताना तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने ज्या स्थळावरती गेल्यानंतर मेन पॉईंटवर जावर. मेन पॉईंटवरती गेल्यानंतर ते अंड्याची हालचाल होऊन पहा ते सटकत वाटतंय. पहा इथं जे आहे त्या अशा पद्धतीची हालचाल होते. हा खाली पडल्यानंतर तो तुकडाच येतो आणि काय पहा अशा पद्धतीने पहा. मागं पुढं मागं पुढं झाल्यानंतर ते पॉईंटवरती पहा. हे अशा पद्धतीने मागं पुढं पहा.
हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला तिची हालचाल दिसत असेल. जसं जसं त्या सळावरती गेल्यानंतर त्या अंड्याची हालचाल होते. आता इथं सळ नसल्यामुळं तिची हालचाल होऊन नाही राहिली. आणि मेन जे खालच्या सळावरती गेल्यानंतर त्या अंड्याची हालचाल होताना तुम्हाला दिसेल. पहा इथं हालचाल झाली. मागं थोडं पहा. इथं मी जे इकडून येणार आहे आता इकडचा पॉईंट येऊन राहिला आहे. ते आता मी दिशा सांगू शकत नाही. अशा पद्धतीने तिची हालचाल होते. इथं जी मेन पॉईंट आहे. हां इथं मेन पॉईंट आहे. किती लागेल पाणी?